नमस्कार. अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. नमस्कार. नमस्कार. हा. थोडं तुमच्याबद्दल सांगा. तुमचं नाव तर दिसतंच आहे, श्रद्धा भुजबळ स्क्रीनवर येते, पण तुम्ही काय करता? मी घरीच असते, हाऊसवाईफ आहे. बर. ज्यावेळेस तुम्ही आला तिथे, त्यावेळेस तुम्हाला काय काय असे चॅलेंजेस होते आणि अं, काय काय बदल झाला ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर हम्म. काय असे म्हणजे तुम्हाला चॅलेंजेस होते हेल्थमध्ये? आधी खूप जास्त आजारी असायची मी, सारखं मला दवाखान्यात म्हणजे 8-15 दिवस झाले की मला बरंच वाटायचं नाही, सारखं जावं लागायचं. नंतर हे केलं, आता 6 महिने झाले मी दवाखान्यात अजिबात गेलेली नाहीये. 6 महिने सर्दी सुद्धा म्हणजे झाली. तुम्हाला 15 दिवसाला, 8 दिवसाला, म्हणजे महिन्यातून किमान 3 वेळा दवाखान्यात जावं लागायचं. आणि मग दवाखान्यात जाऊन काय करायचं तुम्ही? गोळ्या खायचा का? खायचे, ईसीजी करायचे, कारण हम्म. घाबरल्यासारखं मला. बर. ईसीजी वगैरे गोळ्या द्यायचे. आणि आज बस आता सलग 6 महिने झालं तुम्ही दवाखान्यात जात नाही? नाही नाही, सर्दी पण नाही झाली मला. क्या बात आहे, म्हणजे इम्युनिटी वाढली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे सगळं झालं तुमचं, मग ह्या सगळ्यासाठी तुम्ही नेमकं काय काय केलं? तुम्ही एच मध्ये आलात, पण काय काय केलं तुम्ही? चहा सोडला, हो, गुड. मैदा, बेकरी म्हणजे चहा पूर्ण 100% सोडला. बेकरी प्रोडक्ट पण सोडले. अगदी खूप गरज वाटली तरच खाते, म्हणजे बाहेर असलं तर. हम्म. घरात मी नाहीच, पूर्ण सोडली. वा वा. म्हणजे चहा सोडला, बेकरी साखर, प्रोडक्ट सोडले. व्हेरी गुड. हा, ह्या छोट्याशा साखर बदल. वगैरे मग आता तुम्हाला जे आंबट, जे रेसिपी आम्ही देतो, जे खायला आम्ही देतो तुम्हाला, जे आम्ही सजेस्ट करतो की हे खा, ते बोरिंग वाटतं का ते टेस्टी वाटतं? एकदम टेस्टी असतं ते. पोट भरतं का आम्ही उपाशी ठेवतो तुम्हाला? टेस्टी असतं आणि पोट भरीचं असतं. हा, म्हणजे पोटही भरतं आणि टेस्टी असतं. ओके. हा. बरं, बनवायला खूप वेळ लागतो का? पहिल्यांदा खूप वेळ लागला, पहिल्यांदा डिटॉक्स केलं ना, पण आता यावेळेस आता नाही जास्त वेळ लागला, म्हणजे म्हणजे कळलं कसं शिकूपर्यंत बनवायचं. वेळ जातो, शिकल्यानंतर वेळ कमी होतो. काय यावेळेस मला काहीच वेळ नाही, म्हणजे टेन्शन पण नाही आलं काय काय बनवायचं. हे पीनट बटर वगैरे मी एकदम इझी बनवलं. वा वा वा, खूप छान, खूप छान. आणि मला सांगा, तुम्हाला जे काही मेडिसिन्स होते, काही औषधं, काही हेल्थ प्रॉब्लेम होते? नाही, काय नाही, मला बीपी आणि थायरॉइड होतं. हम्म. आता त्या बस. गोळी घेतेच आहे, त्याच्या बीपीची गोळ्या गोळी चालू मी आहेत, पण ते कंट्रोलमध्ये आहेत सगळे नंबर्स? रोज नाही घेते, मी बीपीची दिवसाआड घेते. अच्छा, म्हणजे कमी बीपी कंट्रोलमध्ये असतो आता? हा हा, कंट्रोल मध्ये असतो. बरं. ब्लड मार्कर्समध्ये तुमचं हेमोग्लोबिन मध्ये काय बदल झाला का? हो, आधी 8 होतं, आता 10.5 झाले. हा, कारण तुम्ही सतत आजारी पडायचा. आणि 10.5 हे आधीच आहे, अजून टेस्ट करणं बाकी आहे ना? हे म्हणजे 1 महिन्यापूर्वी केलेलं आहे दहा पॉईंट म्हणजे पाच आता केल्यावर अजून वाढलेलं असेल. त्या गोळ्या पण घेते मी आयनच्या व्हेरी गुड, सप्लिमेंट. व्हेरी गुड. म्हणजे आयनच्या गोळ्यांचा पण, म्हणजे पहिलेही घेत होतात ना गोळ्या, पण वाढत नव्हतं. हा, हे आपल्या याचेच घेते आता. व्हेरी गुड. खूप छान. आता मला सांगा, एक्सरसाइज तुम्ही पहिलं करत होतात का? नाही, अजिबात नाही. एवढे हाडं दुखायचे माझे की बस, खूप जास्ती. बरं. करूच शकत नव्हते एक्सरसाइज. तुम्हाला किती सूर्यनमस्कार जमायचे पहिलं? पहिले तर 2 सुद्धा मी लगेच असं खूप घामायचं आणि थकून जायचे आणि लगेचच बसायची. आता आता मी तुम्ही किती 35-40, सूर्यनमस्कार करता आणि किती वेळ व्यायाम करता रोज? रोज 1 तास करते सकाळी आपल्या याच्याचा. आणि 35-40, 35 पर्यंत तर गेले, 40 होतात माझ्याकडनं, पण 35 अशी इझी होऊन जातात. म्हणजे 35, म्हणजे जे व्यक्तीला 2 सूर्यनमस्कार येत नव्हते, ते 35-40 सूर्यनमस्कार पर्यंत पोहोचली. आता हे सगळं केल्यामुळे कॉन्फिडन्स लेवल कसा झालाय? कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आधी खूप असं घाबरायची वगैरे, असं कुठे बाहेर जायला. आता कुठे पण जायला म्हणजे मी घाबरत नाही. आधी मी क्रॉस करायला सुद्धा घाबरायचे. म्हणजे रस्ता क्रॉस करायला पण भीती वाटायची? मेडिकल मध्ये वगैरे ते मला म्हणायचे ना, जा, तर मी नाही, तुम्हीच जा असं म्हणा. आता मी स्वतः जाते. वा वा. म्हणजे बघा, मी नेहमी सांगतो की तुमचे हॉर्मोन्स बदलले की माइंडसेट बदलतो. आणि हॉर्मोन्स चेंज होण्यासाठी एक्सरसाइज महत्वाची आहे. आणि त्याचा तुम्हाला हा फायदा झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्हाला, जेव्हा तुम्ही हे सगळे बदल केले तुमच्या घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही भेटता लोकांना, कसं वाटतं? म्हणजे ते काय म्हणतात तुम्हाला? सगळे म्हणताय कमी झालंय, काय करताय, कमी झालंय, काय करताय. तुम्हाला आतून असं तरुण झाल्यासारखं वाटतंय का पूर्वीपेक्षा? ट्रिपल एक्सेल ड्रेस आता मी डबल एक्सेल वर आली एकदम.
ओ व्हेरी गुड, जोरदार टाळ्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी खरं क्लॅप करायला पाहिजे. ट्रिपल एक्सेल वरनं डबल एक्सेलचा प्रवास आहे हा. आणि मला वाटतं लवकरच एक्सेल वर येईल. क्या बात आहे. अजून हा प्रवास पूर्ण झालेला नाहीये आणि हा कधीच पूर्ण होत नसतो. हेल्थ इज नॉट इन अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. तुम्हाला कायमी मेहनत घ्यावी लागेल. पण असं होतं का हो आता की असं व्यायाम नाही केला तर चुकल्यासारखं वाटतं? होतं ना, एकदम दिवसभर आठवण असते की केलं नाही आपण, आज केलं नाही आपण. झोपेमध्ये काय फरक पडलाय का तुम्हाला? झोपेत आहे मला फरक, पण थोडा प्रॉब्लेम येतो अधूनमधून, पण आहे. हा म्हणजे पहिल्यापेक्षा बरं आहे, पण अजून इम्प्रूव्ह होणं बाकी आहे. आणि गट बाकी हेल्थ कसं आहे, पोटाचं म्हणजे आरोग्य कसं झालेलं आहे पहिल्यापेक्षा? पोट चांगलं आहे, पण ऍसिडिटी होते मला अधूनमधून, पण गोळी वगैरे नाही घेत मी. आयुर्वेदिक औषध चालू केलंय आणि मॅडमने सांगितलं ना, ते काढा वगैरे करते अच्छा. आणि ते म्हणजे पिते काढा. म्हणजे काही चॅलेंजेस अजून आहेत ज्याच्यावर आपल्याला काम करणं बाकी आहे. टोटल किती किलो काय कमी झालं किंवा काय असं नंबर्स मध्ये माहिती आहे का? डबल एक्सेलचं एक्सेल एवढंच माहिती आहे? हा, जास्ती नाही कमी झालेलं. हम्म. 72 पर्यंत आली. 77 76 होते मी, 72 म्हणजे पर्यंत पाच आले. पाच किलो पर्यंत जवळपास कमी झाले. खूप छान. हा, हा. हरकत नाही. प्रवास स्लो आहे, तुम्ही मेनोपॉजच्या फेजमध्ये आहात. असं असताना तुमची बॉडी बदलते आणि टप्प्याटप्प्याने बदलते, ऐकून खूप आनंद झाला. अशी काही गोष्ट आहे का जे माझ्याकडनं विचारायची राहून गेली आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे अजून? नाही, मला खूप छान वाटतंय बस मला स्वतःला. आता हा जर व्हिडिओ तुमचा सोशल मीडियावर अपलोड केला तर चालेल का तुम्हाला? चालेल ना, चल, चांगलंच वाटेल मला. थँक्यू. तुम्हाला पाहून पण भरपूर लोकांना प्रेरणा मिळेल, ज्यांना हे चॅलेंज वाटतंय. आणि तुम्हाला आमच्या टीम बद्दल काय म्हणायचं, म्हणजे कशा पद्धतीचा फॉलोअप सपोर्ट आहे? फॉलोअप करते टीम भरपूर, पण आमच्याकडनं कमी होतोय फॉलोअप. म्हणजे त्यांचा होतोय, पण आम्ही कमी पडतोय. चला. म्हणजे टीमला टीमला 10 पैकी 10 मार्क आहेत. हो. थँक्यू त्यांचे थँक्यू. फोन येतात म्हणजे आठवण करून द्यायला, हे करा ते करा, पण हरकत नाही. आमचं कमी. आणि तुम्ही ह्या सगळ्या 6 महिन्यामध्ये सुट्ट्या, प्रवास, बाहेर फिरणं सगळं केलं बरोबर? हम्म, हम्म. म्हणजे सगळं करत करत तुम्ही हे अचीव केलं, राईट? केलं. मी व्हेरी गुड. फास्टिंग पण केलं वेळा. हा. फास्टिंग, जसं की तुम्ही ऍसिडिटी म्हटलं, तर फास्टिंग किती तासाचं जमतं तुम्हाला? मी पण आधी केलं 18 तासाचं, मग 19 20 तासाचं झालं. व्हेरी गुड, पण व्हेरी गुड. फास्टिंगच्या वेळेस. फास्टिंगच्या वेळेस ऍसिडिटी होत नाही. क्या बात आहे, गुड गुड. खूप छान. सो थँक्यू सो मच. तुम्ही इथे वेळ दिलात आणि सर्वांना प्रेरित केलं. तुमच्या ह्या सक्सेस स्टोरीमुळे निश्चितच तुमच्यासारखी जी गृहिणी आहे, जी अ, तुमच्या एज ग्रुपची असेल किंवा तिला तुमच्यासारखे सारखं आजारपण येत असेल, तर तिला देखील तुमची स्टोरी ऐकून निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. आणि व्यायाम करण्याची, हेल्दी खाण्याची प्रेरणा तुम्ही तिला दिलीत, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच वेळ काढल्याबद्दल. अजून काय तुम्हाला त्यामुळे बोलायचं असेल? काहीच करत नव्हते आधी. मी घाबरायचे, काय करायला नको, करायला होईल, जास्ती काहीतरी होईल, जास्ती काहीतरी होईल. पण तुमच्याकडे आले, तुमचं तुमचं लेक्चर ऐकल्यावरच मला अर्ध एकदम रिलॅक्स वाटतं. थँक्यू सो मच, थँक्यू म्हणजे सो काय मच. वाटतं सोडून द्यायचं, पण तुमच्या ऐकले ना की लगेच परत असं उत्साह येतो का नाही करायचंय आपल्याला. म्हणजे डिमोटिवेट होता तुम्ही मध्ये मध्ये, पण परत हे इन्फॉर्मेशन नाईटला येता आणि मोटिवेट होऊन पुन्हा पावलं उचलता. बघा, हे सगळ्यांना हा. मेसेज आहे जे लोक इन्फॉर्मेशन नाईट चुकवतात, की इन्फॉर्मेशन नाईट रेग्युलर अटेंड करण्याचा फायदा काय होतो तर. थँक्यू सो मच, थँक्यू. जस्ट